तर आज नगर परिषद येवला या ठिकाणी नगर परिषदेचे सीईओ आहेर सरांना आम्ही या ठिकाणी भेटलो। गेले 8-10 दिवसापूर्वी 1 महिन्यापासून मंगरवाडी समाजाची जी वस्ती आहे येवला परिसरामध्ये त्या लोकांच्या घराचं जे अतिक्रमण आहे ते ह्या कारणास्तव होते की त्यांच्या घरापासून एक डीपी रोड म्हणून नगरचा जो विकास करतोय त्याच्यामध्ये तो बाधा येत आहे। परंतु गेली 30-40 वर्षापासून या ठिकाणी समाज राहतोय। तर 30-40 वर्षापासून समाज राहत असताना ज्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही ह्या ठिकाणी शिवांना भेटलो आणि नगराध्यक्षांना ह्या ठिकाणी फोन केलाय। सगळ्यांचं त्यांनी आम्हाला एक मदत केली की बघ पुढे चांगले पर्याय ठिकाणी यांचं पुनर्वसन आपण करूया। परंतु आमची त्यांना विनंती आहे की आपण जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत यांचा कुठेही अतिक्रमण किंवा यांना कुठे हाकलून देऊ नये, कुठे त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही दखल त्यांनी घ्यावी। नाही तर पक्षाच्या वतीने किंवा मग वरिष्ठ आमचे जे मांगरवाडी समाजाचे जे शिष्टमंडळ आहे सकल मांगरवाडी समाज यांनी सगळ्यांनी मिळून मग कुठेतरी नगरपालिकेवर किंवा आमच्या समाजावर जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ आणि समाजाला कुठेतरी न्याय द्यायचे आम्ही ह्या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। आणि नगराध्यक्षांनी आणि शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलंय की आपण यांच्यावर कोणालाही अन्याय होऊ देणार नाहीत। त्यांच्या या आश्वासनाला आम्ही ह्या ठिकाणी थांबून आता पुढचे 4 महिने पावसाळ्याचे यांचं कुठे अतिक्रमण करू नये अशी मी त्यांना विनंती करतो। या 4 महिने त्यांचं कुठेतरी पुनर्वसन होईल, त्या ठिकाणी यांचं चांगले पक्के घरं बांधू आणि कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं अशी मंगरवाडी समाजाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो।